नृसिंहवाडीत आज श्री दत्त जयंतीसाठी पहाटेपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांमधील भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेच्या वातावरणात मंत्रोच्चार आणि भजनाच्या सुरांमध्ये श्री दत्त दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे 4 वाजता मंदिरात काकड आरती झाली. त्यानंतर नित्यक्रम पूजेला सुरुवात झाली. त्यानंतर पंचामृत अभिषेक सेवा संपन्न झाली. दुपारी श्रींची महापूजा बांधण्यात आली होती. ब्रह्मवृंदानं पवमान पंचसूताचं पठण केलं. त्यानंतर सायंकाळी श्रींच्या उत्सव मूर्तीचं मंदिरात आगमन झालं आणि जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी अबीर गुलालाची श्रींच्या पाळण्यावर उधळण करून लाखो भाविकांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा संपन्न करण्यात आला. त्यानंतर श्रींचा पाळणा सवाद्य मिरवणुकीनं दत्त जयंती उत्सवाचे मानकरी विनोद पुजारी यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी भाविकांनी मनोभावे श्रींचं दर्शन घेतलं. श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज आज या कृष्णा पंचगंगा संगम तीरावर बसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तप्रभूंच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येने पुनीत झालेली आहे. राजधानीमध्ये आज सर्व भक्तगण दत्त जयंती सोहळ्यानिमित्त जमलेले आहेत. आपल्या दत्तगुरूंच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याकरता हे सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत. दत्त देवस्थानमार्फत भाविकांसाठी दर्शन रांगांचं उत्तम नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन आहे. ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांच्यातर्फे भाविकांसाठी त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे केली आहे. येऊन अतिशय छान वाटलं. आम्ही गेले 12 वर्ष झाले वाडीला येतोय. दत्त जयंतीच्या दिवशी दर्शन हा अतिशय सुंदर योग असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आवर्जून कितीही गर्दी असली तरी न कंटाळता लाईनीत उभं राहून व्यवस्थित दर्शन घेऊन आम्हाला प्रचंड समाधान मिळतं मनाला. नवीन खूपच छान आहे. नियोजन व्यवस्थित आहे. गर्दी गोंधळ कुठेही नाहीये. भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी मंडळांच्या वतीनं चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांसाठी विश्रांती शेड तसंच दर्शन रांगेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं दर्शन सुलभ झालं. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन केलं होतं. तर नदीपात्र परिसरात वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान बोटींसह तैनात होते. मी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शिरोळ तालुका राव पटेल वजीर रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून 110 पोरांचे नियोजन दत्त जयंतीला करण्यात आलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी व नदीपात्रात कुणीही बुडू नये ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे 2 यांत्रिक बोटी, 30 जवान नदीपात्रात, 40 जवान मंदिर परिसरात व 50 जवान नरसोवाडी ग्रामपंचायत परिसरात याप्रमाणे लोकांना कुठल्याही गोष्टीची पार्किंगची सोय असू दे किंवा मार्गाचा व्यवस्था असू दे किंवा कुठल्याही गोष्टीचं अडचण येऊ नये ह्या दृष्टिकोनानं आपत्ती व्यवस्थापनाची टीम मंदिर समितीच्या माध्यमातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथं तैनात करण्यात आलेली आहे. मंदिर, घाट परिसर आणि मुख्य रस्त्यांवर आज दिवसभर दत्तभक्तांच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं होतं. तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.